जय भीम. नमस्कार. आपल्याला माहिती आहे आज अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आपल्या देशाच्या जीवनामधला आहे. गेली अनेक वर्ष जो वाद आपल्या देशात चालू होता आणि ज्यामध्ये फार मोठ्या दंगलीसुद्धा घडल्या, त्या अयोध्येमध्ये राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम नव्याने पुन्हा एकदा होतोय. अगोदरसुद्धा झाला होता आणि म्हणून देशात एकीकडे आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे आणि दुसरीकडे बुद्धिवादी लोक या आंदोलनाची चर्चा अतिशय चौकसपणे आपल्या प्रज्ञेने बुद्धीने करताना दिसत आहेत. आणि म्हणून मागच्या काळात अयोध्या रामजन्मभूमी आणि बाबरी मस्जिद यांच्यामध्ये जो वाद झाला होता, त्या वादामध्ये जो काही संघर्ष झाला, त्या संघर्षानंतर आत्ता हा जो भूमिपूजनाचा कार्यक्रम होते, तो कार्यक्रम निश्चितपणे एक संघटित प्रयत्न आणि प्रचार प्रसार संघटन, राजकीय आघाड्या, धार्मिक आघाड्या या सगळ्या ह्याचा विचार करताना एक फार मोठी ऐतिहासिक घटना भारताच्या इतिहासामध्ये आज नोंदवली जाते. परंतु हे होत असताना आपल्याला माहिती आहे की या संघर्षाला ज्यांनी आकार देण्याचा प्रयत्न केला, त्या लोकांचा त्यामध्ये असलेला त्याग, त्यांनी घेतलेले कष्ट, अपार कष्ट हे सगळे पाहत असताना वास्तव परिस्थितीचं भान देशाला करून देणारे विचारवंतसुद्धा यावर चर्चा करतायत. आणि म्हणून मघाशी एकदा फेसबुक लाईव्ह करताना काही अडचणी आल्या आणि आता पुन्हा एकदा आपण त्याच्यावर चर्चेला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करतोय. बंधू आणि भगिनींनो, आपल्याला माहीत आहे की या अयोध्या रामजन्मभूमी वादामध्ये तिथे 400 वर्षापूर्वी बांधलेली एक मस्जिद होती आणि त्या मस्जिद आणि मंदिर यांच्या वादातून जे काही घडलं ते आपल्याला सांगायची आवश्यकता नाही. त्यावर फेसबुकवर अनेक मोठ्या पोस्ट आलेले आहेत आणि अनेक व्हिडिओ क्लिप्स आहेत आणि देशामध्ये त्याविषयी भरपूर साहित्य उपलब्ध आहे. परंतु बाबरी मस्जिद आणि या अयोध्या रामजन्मभूमी वादामध्ये तेव्हा लोकांना प्रश्न पडला ज्यावेळी त्या सगळ्या ह्या वादग्रस्त वास्तूंचं मंदिर निर्मितीसाठी सपाटीकरण होत असताना जमिनीखाली तिथे साकेत बौद्ध नगरीचे अवशेष सापडले. आणि खरं म्हणजे ही अनाकलनीय घटना होती. म्हणजे कोणाच्याही अशा कल्पनेत नव्हतं की अशा प्रकारच्या या राम जन्मभूमी आणि बाबरी मस्जिद वादामध्ये, हिंसक वादामध्ये शांतीचं प्रतीक असलेली बुद्धावशेष किंवा बुद्धभूमी सापडेल असं कोणी कल्पना केली नव्हती. किंबहुना जिल्हा न्यायालय असतील, उच्च न्यायालय असतील किंवा सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा अशा प्रकारचे पुरावे असू शकतात अशी सुतराम कल्पना नव्हती. परंतु आपल्याला माहीत आहे की या देशावर ज्या अनेक परकीय लोकांनी राज्य केलं, त्यामध्ये इंग्रजांचं राज्य हे अत्यंत विज्ञानवादी आणि चौकस लोकांचं राज्य होतं, शासन होतं. आणि यामध्ये एक लॉर्ड कनिंगहम नावाचे एक पुरातत्व शास्त्रज्ञ होऊन गेले आणि या पुरातत्व शास्त्रज्ञांनी देशाची ओळख करून घेत असताना जमिनीखाली उत्खनन करण्याचा प्रयोग अनेक ठिकाणी केला. आपल्याला माहिती आहे यातून हडप्पा मोहेंजोदडो सारखी प्राचीन अशी संस्कृती आपल्याकडे पाहायला मिळाली की ज्या संस्कृतीचा उल्लेख कुठल्याही महाकाव्यात म्हणजे रामायण महाभारतात किंवा कुठल्या पुराणामध्ये नव्हता, तरीसुद्धा जमिनीखाली सापडलेल्या या अवशेषांवरून एक सिंधू संस्कृती नावाची फार मोठी सभ्यता आपण पाहिली आणि तिचा आता अभ्यासक्रमात समावेश आहे. त्याच्यामुळे लिखित पुरावे कुठलेच नाहीत, म्हणजे जमिनीवरचे कुठलेच पुरावे नाहीत, परंतु जमिनीखाली फार मोठी शहरं सापडली, मानवी सभ्यता सापडली. हे जमिनीखालच्या उत्खननातून बाहेर आलं आणि शाळेमध्ये आपल्याला किंवा विद्यार्थी जीवनात आपल्याला हे शिकायला मिळाला विषय आहे. तशाच प्रकारचे पुरावे अयोध्या साकेत नगरी, अयोध्या ही राम जन्मभूमी आहे की नाही या वादामध्ये, म्हणजे बाबरी मस्जिद आणि अयोध्येच्या वादामध्ये जे सत्य बाहेर आलं की अयोध्या ही बौद्ध नगरी सुद्धा आहे. आणि पुरातत्व विभागाचे हे पुरावे सगळ्या जगाने फेसबुकवर, व्हॉट्सअपवर पाहिले. परंतु ज्या पद्धतीचा प्रचार प्रसार अयोध्या राम जन्मभूमीला भेटला, तशा प्रकारचा प्रचार प्रसार या साकेत नगरीला, बौद्ध नगरीला मिळालेलं नाही किंवा ते पुरावे जाणून घेण्याचं, ते मांडण्याचे प्रयत्न भारतीय नागरिकांकडून फार मोठ्या प्रमाणात झालेले नाही. कारण आपल्याला माहिती आहे की आपण सगळ्यांनी जो इतिहास अभ्यास करतो तो कथात्मक इतिहासावर अभ्यास करतो. म्हणजे कुठलीही गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असेल किंवा मोगलांचा इतिहास असेल, इंग्रजांचा इतिहास असेल, तर गोष्टीरूप ऐकायची आपल्याला फार सवय आहे.
परंतु कधीतरी रायगडावर जावं, शिवाजी महाराज त्या एवढ्याशा वाटेवरून कसे चढले असतील, किंवा रायगडावर हत्ती झुलत होते, ते हत्ती कुठून चढवले असतील. कारण आज 100 किलोचा माणूस जरी रायगडावर चढवायचा असला तर त्याला रोपवे लागतो, तो जमिनीवरून म्हणजे पायऱ्यावरून चढणं अवघड आहे. मग त्या काळातले बलवान पुरुष कसं काय चढले असतील, ते पण आपल्या तलवारी 5-5 किलोच्या घेऊन कसं, तोफा घेऊन कसे चढले असतील. म्हणजे जेव्हा प्रत्यक्षात आपण एखाद्या इतिहासाचा अभ्यास करतो त्यावेळी काही वास्तव सत्य समोर आले, पण अशा प्रकारच्या अभ्यासाची सवय भारतीय लोकांना आजही नाही. यामध्ये लॉर्ड कनिंगहम या इंग्रज शास्त्रज्ञानं जमिनीखालचा भारत शोधून काढला आणि जमिनीखालच्या भारतामध्ये सगळीकडे बुद्ध आणि बुद्धच दिसतो. आणि म्हणून अयोध्या आंदोलनाची चर्चा करत असताना त्याच्या खाली सापडलेले, अयोध्या नगरीत सापडलेले बुद्धांचे जे अवशेष आहे, आणि आज अनेक ठिकाणी अयोध्येमध्ये अशा प्रकारचे अवशेष आहेत असं पुरातत्व विभागाचं म्हणणं आहे. आता याच्या अगोदरच माननीय सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे आणि त्या निकालामध्ये जे वादी प्रतिवादी होते त्यामध्ये बाबरी मस्जिद आणि अयोध्या राम जन्मभूमी यांना मानणारे लोकच प्रमुख होते. आणि नंतरच्या काळात हे पुरातत्व विभागाचे पुरावे समोर आलेले आहेत. आता पुरातत्व विभागाचे पुरावे समोर येऊन सुद्धा न्यायालयाने आपला पहिला निर्णय कायम ठेवलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की इथे आता राम मंदिर होणार. परंतु तथागत गौतम बुद्धांचं जे वचन आहे त्या वचनाची मी आठवण करून देतो की चंद्र, सूर्य आणि सत्य यांना फार काळ लपवता येत नाही. म्हणजे जे सत्य असतं ते कधी लपत नाही, ते कधी ना कधी पुढे येतं. आणि या तत्वाप्रमाणेच अयोध्येमध्ये सुद्धा तथागत गौतम बुद्धांचे अवशेष आता समोर आलेले आहेत आणि इथून नवीन विचारांना सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून लॉर्ड कनिंगहम यांनी भारतीय पुरातत्व खात्याची स्थापना केली. याचा परिचय आपल्याला बऱ्याच लोकांना माहीत नाही. म्हणजे कोर्टाच्या जमिनींच्या केसेस आपण अनेक लढतो किंवा अनेक वाद खटले किंवा खुनांचे खटले सुद्धा अभ्यासतो. परंतु एखाद्या माणसाचं प्रेत किंवा बॉडी खून केल्यानंतर काही लोकांनी जमिनीखाली काढली असेल तर तिथं शोध कसा घ्यायचा आहे असा प्रयत्न फार कमी वेळा होतो. पण अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा शोध घेत असताना जमिनीच्या खाली सुद्धा पुरावे असू शकतात हे आम्हाला भारतीय पुरातत्व खात्याच्या ह्या नजरेने समजू शकतं. आणि म्हणून या सगळ्या चर्चेमध्ये मी त्या दिशेने जास्त चर्चा करणार आहे. आणि म्हणून अयोध्या ही साकेत नगरी सुद्धा आहे असं हे आपल्या 2020 मध्ये त्याचे कोर्टात युक्तिवाद झाले, परंतु ते याचिका फेटाळण्यात आलेल्या आहेत आपल्याला माहीत आहे. पण शेवटी जे सत्य पुरावे आहेत ते मांडण्यासाठी अजूनही वेळ गेलेला नाही. कारण अयोध्येचं भूमिपूजन अगोदर झालं आहे, आज पण झाले, पुन्हा पण कदाचित होईल. पण त्यामध्ये हे तथागत गौतम बुद्धांच्या नगरीचे, साकेत नगरीचे सापडलेले अवशेष हे आपण नाकारू शकणार नाही किंवा पूर्ण जगातले पुरातत्व शास्त्रज्ञ ते नाकारू शकणार नाही. परंतु ह्या सगळ्या प्रकारामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला लागेल की अशा प्रकारचा म्हणजे ज्या श्रद्धेच्या गोष्टी असतात किंवा भावनिक गोष्टी असतात, आपल्याला माहीत आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी या घटनेवर भाष्य करताना सांगितलेलं आहे की भावनिकता आधारित ठेवून या प्रकरणाचा निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. वास्तव गोष्टींकडे दुर्लक्ष झालेलं असं त्यांचं स्टेटमेंट आलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला मी मुद्दामून आठवण करून देईन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये तर्कवाद किंवा तर्कशास्त्र विकसित केलं. की आपल्याला माहीत आहे की भारतीय संविधान जे माझ्या आता समोर आहे ते भारतीय संविधानाची सुरुवात कुठल्याही ईश्वराच्या किंवा चमत्कारिक देवताच्या स्मरणाने झाली नाही, तर आम्ही भारताचे नागरिक म्हणजे आपणा सगळ्यांना समोर ठेवून आम्ही भारताचे नागरिक या संविधानाचा स्वीकार करतो अशा प्रकारचं स्टेटमेंट आपण म्हणजे भारतीय संविधानाची जी सुरुवात वी द पीपल अशा पद्धतीने सुरू झालेली आहे. म्हणून या जमिनीवर असलेले जिवंत असलेले भारताचे नागरिक आणि त्यांच्या मनातला विचार हाच संविधानाचा मूळ आधार आहे अशा प्रकारचं त्यामध्ये स्टेटमेंट आहे. कुठल्याही देवतेचा उल्लेख किंवा स्मरण तेथे झालेलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा हा तर्कनिष्ठ दृष्टिकोन हा स्वातंत्र्यानंतर भारताला नव्याने मिळालेली फार मोठी देणगी आहे. म्हणून भारतीय न्यायालयामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या स्टेटमेंटला फार महत्त्व आहे की एखाद्या गोष्टीचा तर्कनिष्ठ आणि बुद्धिवादी विचार कसा करायचा हे बाबासाहेबांनी आम्हाला घालून दिलं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा हा बुद्धिवाद किंवा तर्कनिष्ठ विचार ही देशाला मिळालेली नवीन देणगी आहे. आणि म्हणून कुठल्याही श्रद्धेच्या मुळाशी जाऊन किंबहुना जो विज्ञानवाद भारतामध्ये संविधानाच्या रूपाने मांडला गेला तो विज्ञानवाद सांगतो की स्वर्ग आकाशात आहे की नाही याची चिकित्सा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि सांगितलं की आकाशामध्ये
स्वर्ग अस्तित्वात नाही. त्याच्यामुळे एखादा माणूस स्वर्गात गेला आणि तो आता तिकडे सुखात जगत असेल, अशा प्रकारच्या भ्रामक कल्पना भारतीय संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारली. आणि रायगड जिल्ह्यातलाच विचार केला तर आदरणीय दत्ता पाटील, दिबा पाटील या दोघांनीही स्वर्ग नाकारला होता, चमत्कार नाकारले होते. आणि ते सुद्धा बुद्धिवादी वकील होते, महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते होते आणि त्यांच्या विचारांचीच ही चळवळ आज आपण चालवतोय आणि त्या विषयानुसार आपण इथे आज बोलायला बसलेलो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या बुद्धिवादाने इथे काही नवीन कायदे मांडले, त्या कायद्याचा उल्लेख मुद्दाम मी करेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की या देशातले मागासवर्गीय, ओबीसी, एससी, एसटी, खास करून आमचे आगरी, कोळी, कराडी बांधव किंवा भंडारी बांधव किंवा कुणबी बांधव यांच्याकडे स्वतःचा असा वडिलोपार्जित सातबारा नव्हता. सगळ्या जमिनी ह्या उच्चवर्णीय खोत जमीनदारांच्या होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये जमीन वर्षानुवर्ष, हजारो वर्ष ते कसत होते, त्याच्यात मेहनत ते करत होते. पावसामध्ये जमिनी लावत होते, हिवाळ्यामध्ये कापत होते, उन्हाळ्यामध्ये त्याची मळणी करत होते, तरी सुद्धा ते जमिनीचे मालक नाहीत. आणि म्हणून मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर. हा नवीन कायद्याचा दृष्टिकोन त्यांनी रायगडातून आपल्याला दिला. याच दृष्टीने आपण या प्रकरणाची चिकित्सा करणार आहोत. आणि बाबासाहेबांच्या या कुळ कायद्याने ज्या मागासवर्गीयांना जमिनींचे अधिकार दिले नव्हते, ते अधिकार प्रथमतः देण्यात आले. प्रश्न केवळ जमिनींच्या अधिकारांचा नव्हता, तर आपल्याला माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आमच्या मागासवर्गीय बांधवांसाठी चौदार तळ्याचं पाणी हक्काचं आंदोलन करावं लागलं. त्याचप्रमाणे आपल्याला माहित आहे की चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या केसेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लढले. मला हे पुन्हा नव्याने सांगायची वेळ यासाठी आली की आजही कोरोनामध्ये आमच्या जे स्थलांतरित कामगार होते, ते कामगार आपल्या गावी निघाले असताना या देशाची रेल्वे त्यांना रेल्वे सेवा पुरवू शकली नाही, प्रवासाची सेवा त्यांना पुरवता आली नाही सरकारला. आणि म्हणून हा देश आज माननीय पंतप्रधानांनी ज्या रामराज्याची घोषणा केलेली आहे, ते रामराज्य इथल्या मजुरांना, बांधकाम मजुरांना प्रवासाची साधनं, मानवी अधिकार, पाणी, औषधं नाकारणारं राज्य असेल तर ते राज्य आदर्श आहे का, ही चिकित्सा मात्र करायची वेळ आज या निमित्ताने, घटनेनिमित्ताने आपल्याला आलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या चिकित्सेचा विचार करत असताना मी आपल्याला सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या मागासवर्गीयांना पेशवाईच्या काळापासून, म्हणजे खास करून पेशवाईच्या काळाचा जर आदर्श, म्हणजे रामराज्य म्हटलं तर मग आपल्याला माहिती आहे पेशवाई म्हणजेच ब्राह्मणांनी सांगितलेले रामराज्य. मग पेशवाईमध्ये ओबीसींची आणि अस्पृश्यांची जी अवस्था होती, तशा प्रकारचं राज्य नव्याने ह्या रामराज्यात येणार असेल तर निश्चितपणे या आनंददायी घटनेचा धोका मागासवर्गीय बांधवांना जाणवू शकतो. त्यांना समजू शकतं की खरोखर पेशवाईसारखं रामराज्य असेल तर रामराज्य फार भयानक आहे. आणि म्हणून नरेंद्र मोदींनी अत्यंत सावधपूर्ण आधुनिक काळाशी जोडायचा प्रयत्न म्हणजे रामाच्या तत्वज्ञानाला केलेला आहे. किंबहुना त्यांनी जैन आणि बुद्धांबरोबर सुद्धा हे तत्वज्ञान जोडायचा प्रयत्न केलेला आहे. परंतु भगवान महावीर आणि तथागत गौतम बुद्धांनी देवच नाकारलेला आहे, ही गोष्ट पंतप्रधानांना माहीत नसावी किंवा ते जाणीवपूर्वक टाळत असतील, म्हणून ह्याच्यावर खूप बोलता येईल. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याकडे जे सांगितलं की इथल्या मागासवर्गीयांना, खास करून आमच्या ओबीसी लोकांना जमीन, पाणी, जंगल, शिक्षण, आरक्षण यांचे अधिकारच नव्हते, तर ते राज्य आदर्श नव्हतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी पहिल्यांदा आंदोलन करून भारतामध्ये एक नवीन संविधान, नवीन कायदे आणि आंदोलनातून तयार झालेले कायदे या संविधानात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून ही गोष्ट अयोध्येची घटना आहे ती या धर्तीवर बाबासाहेबांच्या नजरेने आपल्याला पाहावी लागेल. अयोध्येच्या आंदोलनातली सगळ्या वक्त्यांची भाषणं, त्यांचा मी अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर मला सगळ्यात आवडलेलं भाषण जे आहे ते माजी पंतप्रधान माननीय अटल बिहारी वाजपेयी यांचं. आपण ते भाषण यूट्यूबवर पाहू शकता. आणि अटल बिहारी वाजपेयी आपले अनुभव सांगतात की राम जन्मभूमी आंदोलनाला एवढी वर्ष किंवा राम जन्मभूमीच्या संघर्षामध्ये एवढी वर्ष का गेली किंवा एवढा संघर्ष राम जन्मभूमी आंदोलनाला का करावा लागला. रामाची कथा जर प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यात आणि भारताच्या पूर्व पश्चिम प्रत्येक गावात गेलेली आहे, तरी सुद्धा रामाच्या मंदिरासाठी एवढा मोठा संघर्ष भारतीय जनता पार्टी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला का करावं लागलं, याचं असं विश्लेषण अटल बिहारी वाजपेयींनी केलंय की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी जुळणार आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्यानंतर जो संघर्ष आपल्याकडे उभा केलेला आहे, त्या संघर्षामध्ये इथल्या मागासवर्गीयांना पाणी, जमीन, जंगलं यांचे अधिकार नसल्याचं आपल्याला दिसतंय. पुनीत आहे का गेलं? हां, नसल्याचं सत्य आपल्याला दिसते. आणि ह्याचाच उल्लेख
आपल्याला माननीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अयोध्येच्या संदर्भातल्या भाषणात करताना दिसतात. ते म्हणतात की आपल्याला राम मंदिरासाठी एवढा संघर्ष किंवा एवढी उपेक्षा यासाठी करावी लागली की ज्यावेळी बाबरासारखे परकीय आक्रमक या देशामध्ये आले, मग ते इंग्रज असतील, बाबर असतील, पोर्तुगीज असतील, ख्रिश्चन कोणी असतील, जे परदेशी आक्रमक आले त्या आक्रमकांनी भारताचा सहज पराभव केला. म्हणजे अत्यंत कमी संख्येने येऊन या कोट्यावधींच्या भारताचा पराभव सहज झाला. याचं कारण अटल बिहारी वाजपेयी सांगतात की लढाईचा, शस्त्र धरण्याचा अधिकार आपल्या देशाने फक्त क्षत्रियांनाच दिला. म्हणजे मनुस्मृती निर्मित ही शासन व्यवस्था या देशामध्ये होती आणि त्यांनी तलवार धरण्याचा अधिकार फक्त क्षत्रियांना दिला आणि इतर ओबीसी, एससी, एसटी, स्त्रिया या 85% लोकांना हा अधिकार नाकारला आणि त्याच्यामुळे प्रत्येक वेळी परकीयांकडून आपला पराभव झाला. मग त्यात सोमनाथचं मंदिर असेल किंवा अयोध्येचं मंदिर असतील, या मंदिरामधल्या जो पराभव आहे किंवा त्याचा विध्वंस आहे त्याला, त्याच्या रक्षणासाठी इथला सामान्य भारतीय उभा न राहण्याचं कारण अटल बिहारी वाजपेयी मनुस्मृती आहे हेच कबूल करतात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेच सांगतात की या देशामधली जी विषमता आहे त्या विषमतेचं समर्थन करणारं जे ग्रंथ, जे पुराण आहेत त्यांनी त्यांची चिकित्सा केली आणि सांगितलं हे तपासा आणि नंतर ऍक्सेप्ट करा. आणि म्हणून भारतीय संविधान हा आदर्श धर्मग्रंथ जरी म्हटला तरी चालेल की या देशाचा खरा धर्मग्रंथ कोणता असेल तर भारतीय संविधान, जो पहिल्यांदा इथे उपेक्षित असलेल्या स्त्रिया, उपेक्षित असलेले ओबीसी, उपेक्षित असलेले एससी, एसटी यांना अधिकार देण्याचं काम करतो आणि नाकारण्याचं काम मनुस्मृतीने केलेलं आहे. माननीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना मी पुन्हा धन्यवाद देईन की अयोध्येच्या संदर्भात त्यांनी म्हटलेलं आहे की राम मंदिराचं रक्षण करता आलं नाही इथल्या लोकांना. याचं कारण फक्त क्षत्रिय, आपल्याला माहित आहे एकूण भारताची लोकसंख्या पकडली तर त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये 85% जर मागासवर्गीय पकडले, शूद्र आणि अतिशूद्र पकडले तर 15% हे फक्त क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य राहतात. म्हणजे 5% तिने पकडले ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, तर 5% क्षत्रिय म्हणजे 100 मधली 5 माणसं ही क्षत्रिय असतील तर त्या 5 माणसं लढायला उतरतात. ती कशी उतरतात त्याचं उदाहरण बाबासाहेब सांगतात की एक क्षत्रिय म्हणजे 5 क्षत्रिय जेव्हा उतरतात त्यामध्ये 50% म्हणजे 2.5% स्त्रिया असतात क्षत्रियांच्या आणि क्षत्रियांच्या स्त्रियांना त्यांनी अधिकार नाकारले, त्यामुळे राहिले 2.5%. 2.5%मध्ये 1.5% ही मुलं आहेत किंवा 18 वर्षाच्या खालील लोक आहेत किंवा म्हातारे लोक आहेत. म्हातारे आणि लहान मुलं लढू शकत नाहीत. म्हणजे 100 मध्ये उरला एक क्षत्रिय पडला तर देशाचा पराभव व्हायचा आणि अशा पद्धतीने देशाचा पराभव मागच्या काळात परकीय सत्तांनी केला आणि एकानेच लढावं, एकानेच राज्य करावं, जो जन्मजात अधिकार क्षत्रियांना दिला, या मनुस्मृतीच्या घोडचुकीमुळे देशाचा पराभव होत गेला. हे माननीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी मान्य केलं आणि हेच गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की अशा प्रकारच्या विषमतेने देशाचा पराभव होत असेल तर आम्हाला ही धर्मशास्त्र, ही संस्कृती आम्हाला नको आहे आणि म्हणून त्यांनी ते नाकारलेलं आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य या सगळ्या व्यवस्थेचा समाचार घेताना सांगतात अशा प्रकारची व्यवस्था देशाला परवडणारी नाही. आणि आज ही बाबासाहेबांची विचारधारा मांडण्यामध्ये आम्ही कमी पडलेलो आहोत. म्हणून पुन्हा एकदा आपल्या बाबासाहेब आंबेडकरांना न पटणाऱ्या विचारधारेकडे देश झुकू लागलेला आहे आणि म्हणून ही घटना आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून सर्व धर्म पंथ यांची कठोर चिकित्सा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये तथागत गौतम बुद्धांचा धम्म स्वीकारला आणि सांगितलं की भारतीय संविधान आणि त्यातली जी जीवनमूल्य आहेत त्याला अनुकूल असलेला विचार मी धम्म म्हणून ऍक्सेप्ट करतो. आणि योगायोग किंवा ज्याला सत्य म्हणता येईल, योगायोग तर बाबासाहेब मानत नाहीत, पण जे सत्य जमिनीखाली दडलं होतं त्यामध्ये अयोध्या मंदिराच्या आणि बाबरी मस्जिदच्या वादामध्ये तथागत गौतम बुद्धांचे पुरावे सापडणं हा फार मोठा संकेत या देशाला आपल्या मिळाला होता. परंतु त्या संकेतांच्या बाजूनं म्हणजे अयोध्येच्या साकेत बौद्ध नगरीच्या बाजूने जसं आंदोलन आपण करायला पाहिजे होतं तसं आपण करू शकलेलो नाही. आणि यामध्ये नरेंद्र मोदी, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, विश्व हिंदू परिषद, RSS, बजरंग दल ही सगळे लोक यशस्वी झाले आहेत आणि आपण पाठीमागं आहोत. म्हणजे जे भारतीय संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानतात त्यांनी हे कबूल केलं पाहिजे की आपण इथे कमी पडलेलो आहोत, पण आपण हारलेलो नाही. प्रश्न असा आहे की भारतीय जीवनमूल्य नक्की कोणती आहेत. या अंगाने आपण जर ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टींचा जर तुलना केली तर भारतीय जीवनमूल्यांची चर्चा आज व्हायला पाहिजे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण खूप अतिशय प्रभावी भाषण आहे, परंतु त्यात भारतीय जीवनमूल्य किती आहेत हे जर तुम्ही भाषण समोर ठेवून जर
पेन आणि वही घेऊन बसला तर तुमच्या लक्षात येईल की भारतीय जीवनमूल्यांच्या विरोधात ते भाषण केलेलं आहे आणि म्हणून याची चिकित्सा होणं गरजेचं आहे. त्यांना माना डोलवणारे जे लोक आहेत ते भक्तगण आहेत आणि तो धोका आपल्याला आहे, म्हणून यावर चर्चा झाली पाहिजे. आपल्याला माहिती आहे की 1990 साली ज्यावेळी अयोध्येचं आंदोलन झालं त्यावेळी ओबीसीची अवस्था फार बिकट होती. म्हणजे त्यावेळी मंडल आयोगाची अंमलबजावणी एका बाजूने होत होती आणि लोक राम मंदिराच्या आंदोलनात गुंतलेली होती आणि मंडल आयोग जर लागू झाला असता तर ओबीसीची आजची अवस्था बदलली असती. परंतु त्यावेळी मी आज राजाराम पाटील म्हणजे रामाच्या नावाचाच माणूस याच्यावर चिकित्सा करायला बसलोय. ही प्रगती मंडल आयोगानंतर 1990 नंतर आणि 2020 पर्यंत झालेली प्रगती आहे, म्हणून आपण किमान त्यात आज चर्चा करू शकतो आणि म्हणून आजची चर्चा अतिशय महत्वाची आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की अटल बिहारी वाजपेयींचं भाषण सुद्धा आपण बघावं. म्हणजे त्यांनी हे पण सांगितलेलं आहे, जसं तलवारीचा लढण्याचा अधिकार सामान्य मागासवर्गीय स्त्रियांना आणि भारतीय जनतेला, ओबीसीना, SC ST या देशातल्या मनुवादी व्यवस्थेने नाकारला, त्या पद्धतीनेच वेदांचे दरवाजे सुद्धा इथल्या मनुस्मृतींनी बंद केले होते. आणि म्हणजे वेदांचे म्हणजे ज्ञानाचे जे काही ज्ञान आहे ते ज्ञानाचे दरवाजे बंद केले, लढण्याचे दरवाजे बंद केले आणि म्हणून भारताचा पराभव झाला. भारतीय संस्कृती संपली किंवा भारतीय संस्कृती परकी आणि संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु अटल बिहारी वाजपेयी यांचं हे जे विश्लेषण आहे हे विश्लेषण आता सुद्धा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रसंघ आणि त्यांच्या सगळ्या संघटनांनी अभ्यासावा अशी माझी विनंती आहे. आणि म्हणून मंडल आयोगाच्या या आंदोलनात ओबीसी दिसला नाही, तो अयोध्येच्या आंदोलनात होता. आजची परिस्थिती मात्र बदललेली आहे. आज ओबीसी बांधव हे आपल्याला माहित आहे साकेत नगरीचा स्वतः अभ्यास करायला निघालेले आहेत आणि या सगळ्या गडबडीत आपल्याला माहित आहे की आपण 4 वर्षापासून नवी मुंबई विमानतळातल्या किरुमाता बौद्ध लेण्यांचं आंदोलन सुद्धा सुरू केलेलं आहे आणि हे बौद्ध लेण्या वाचवायची पहिली मागणी ओबीसी बांधवांनी, आगरी लोकांनी केलेली आहे. ही सुद्धा काळ बदलतोय, परिवर्तन होतोय याचं लक्षण आहे. आणि म्हणून मी आदरणीय दत्ता पाटलांचा उल्लेख करून सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास या आगरी समाजाच्या महान नेत्याला लाभला होता आणि अलिबागमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या घरी येऊन राहत होते आणि तिथली सगळी संस्कृती, आगरी आणि कोळी संस्कृतीचा अत्यंत जवळून अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता. आणि म्हणून दत्ता पाटीलांच्या एका मुलाखतीमध्ये दत्ता पाटलांना जेव्हा प्रश्न विचारला, पाटील साहेब तुमचं आवडतं पुस्तक कोणतं, त्यावेळी ते म्हणालं होतं की मुक्ती कोण पथे हे माझं आवडतं पुस्तक आहे. आणि म्हणून आजही इथली जी रायगडची विचारधारा आहे ती कम्युनिस्ट विचारधारा आहे की आंबेडकरी विचारधारा आहे असा प्रश्न ज्या अनेक कार्यकर्त्यांना पडलेला आहे. त्यावेळी दत्ता पाटलांनी क्लिअर केलं की डाव्या विचारातून इथल्या आगरी कोळ्यांची मुक्ती कधीच होऊ शकत नाही, तर मुक्ती व्हायची असेल तर मुक्ती कोण पथे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आदर्श भाषण आहे. जे बौद्ध बांधव आहेत त्यांना मुक्ती कोण पथेचा अर्थ चांगला समजतो आणि समजत नसेल तर ते आपण वाचावं. परंतु ते मुक्ती कोण पथे हे जेव्हा पुस्तक मी 100 वेळा नाही 1000 वेळा वाचलं आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की मुक्ती कोण पथे याचा अर्थ किरुमाता बौद्ध लेण्यांचं आंदोलन शेतकऱ्यांनी, आगरी कोळी कराडी शेतकऱ्यांनी चालवलं पाहिजे कारण त्यामध्ये आमची मुक्ती आहे, अशा प्रकारचं दत्ता पाटलांचं म्हणणं होतं. आणि आदरणीय दिबा पाटील सुद्धा त्याच दिशेने निघालेले होते. आणि म्हणून किरुमाता बौद्ध लेण्यातल्या ह्या वास्तू आहेत, ह्या वास्तूचा आगरी कोळ्यांच्या संस्कृतीशी काय संबंध आहे हे तपासण्याचा मी प्रयत्न केला. तर रायगड जिल्ह्याच्या गॅजेटमध्ये सांगितलेलं आहे की इथल्या बौद्ध लेण्या ह्या सगळ्या आगरी कोळी कराडी भूमिपुत्रांनी भंडाऱ्यांनी बांधल्या, त्या संवर्धित केल्या. आणि म्हणून समुद्राचा सागरी व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यापार, जो श्रीलंकेशी व्यापार चालायचा, जो इजिप्तशी व्यापार चालायचा, याचे लिखित पुरावे आंतरराष्ट्रीय स्तरावर जगाच्या पुस्तकात आजही आहेत. आणि बौद्ध लेण्यांच्या इतिहासात आगरी कोळ्यांच्या विज्ञानवादाचा, पराक्रमाचा, राजकीय व्यासंगाचा, राजकीय पराक्रमाचा सगळा पुरावा ह्या लेण्यांमध्ये असल्यामुळे ती लेणी वाचवण्याच्या आंदोलनाची मागणी आपण पुरातत्व विभागाला केली, मान्य जिल्हाधिकारी रायगड यांना केली आणि त्या आंदोलनामध्ये आजही आपण हिरिरीने पुढे आहोत. आणि आत्ता अलीकडेच म्हणजे 11 जुलैला ते पाडल्यानंतर मोठ्या संख्येने बौद्ध बांधवांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे अयोध्येमध्ये रामजन्मभूमी वादामध्ये पुरातत्व विभागाला मिळालेले अयोध्येचे साकेत नगरीचे, बौद्ध नगरीचे पुरावे जरी आज ते मान्य झालेले नसतील तरी सुद्धा ही लढाई रायगड जिल्ह्यामध्ये अजूनही आपण जिवंत ठेवलेली आहे, आपण हारलेलो नाही. कारण या अपरांत प्रदेशात ठाणे, रायगड, मुंबईमध्ये दर 25 किलोमीटरवर बौद्ध लेणी आहेत. इथून 80 लोक अरहंत पदावर म्हणजे मुक्तीच्या मार्गावर गेलेले त्या काळात आपल्याला दिसतात. सम्राट अशोकाच्या मुलांना इथूनच श्रीलंकेला बोटीने आगरी कोळ्यांनी 2000 वर्षापूर्वी नेलेले आहेत असे प्रत्यक्ष पुरावे श्रीलंकेत सुद्धा मिळत आहेत आणि भारतात सुद्धा मिळतात. किंबहुना श्रीलंकेतल्या सिंहली भाषेवर आगरी भाषेचा प्रभाव आजही जाणवतो.
ज्यामध्ये आगरी भाषेतले अनेक लोक आमचे आमदार गणेश म्हणजे आमचे माजी मंत्री गणेशजी नाईक यांचं तुम्ही भाषण ऐकलं की शाला आणि पाणी बोलतात. कालच आमच्या भूषण पाटलांनी JNPTचे विश्वस्त त्यांनी सुद्धा फार सुंदर भाषण केलं दिबा पाटलांवर, पण ते बोलताना शाला आणि पाणीच बोलत होते. कारण का, आगरी कोळी कराडी भाषा पाली भाषे सारखीच आहे. पाली भाषेला साम्य असलेली भाषा आहे, जी भाषा त्या भाषेचा प्रभाव श्रीलंकेवर सुद्धा आज आहे. म्हणजेच आगरी कोळी संस्कृतीमधली भाषा असेल, हुंडा नाकारण्याची सांस्कृतिक परंपरा असेल, मातृसत्ताक पद्धत आहे, ही 2000 वर्षापूर्वीची जुनी आहे. अशा प्रकारचे पुरावे ते सापडलेत. म्हणून या विमानतळामध्ये जेव्हा मच्छीमारांना न्याय भेटत नाही तेव्हा आम्ही आग्रह धरला की या बौद्ध लेण्या वाचवण्याचं काम इथले आगरी कोळी कराडी करतील. किंबहुना रायगड किल्ल्याच्या इतिहासात तुम्ही गेलात तरी त्या खाडीवर सुद्धा बौद्ध लेण्या आज पाहायला मिळतात. किंबहुना जेवढे किल्ले इथे आहेत, कर्नाळा किल्ला असेल किंवा रायगड किल्ला असेल, यामध्ये पाण्याच्या टाक्या आहेत. बुद्धांच्या काळातल्या भिक्खू संघाने निर्माण केलेल्या टाक्या आहेत, असं संशोधन आता रायगडच्या गॅजेटमध्ये पुढे येते. बॉम्बे गॅजेटने इंग्रजांनी सुद्धा याचा चांगला उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून अयोध्येच्या आंदोलनाबरोबरच नवी मुंबईत चाललेलं आंदोलन हे अत्यंत मार्गदर्शक आंदोलन आहे. कदाचित या आंदोलनामधूनच या देशातल्या सगळ्या बौद्ध लेण्यांना किंवा बौद्ध इतिहासाला, सम्राट अशोकाच्या इतिहासाला आणि मागासवर्गीयांच्या इतिहासाला नवीन वळण लाभणार आहे. मगाशी मी या सगळे जाहिरात पाहत असताना एकाने असा उल्लेख केला की राजाराम पाटील किरूमाता लेणी असं का म्हणतात. तर किरूमाता लेणी ही खरं म्हणजे त्या लेण्यांचं नाव आहे. आपल्याला माहित आहे की कारल्याची एकवीरा ही महामाया म्हणजे तथागत गौतम बुद्धांच्या कोलीय वंशाची महामाया आहे, म्हणजेच ती तथागत गौतम बुद्धांची आई आहे. ह्या इतिहासाचा अभ्यास सुद्धा आपल्या लोकांनी करावा. एखाद्या मंदिराचं नाव हिंदू मंदिर आहे म्हणून तिथले बौद्ध परिचय नाकारणं हे पलायनवादी काम आहे. म्हणजे जसं अयोध्या आणि राम जन्मभूमी वादामध्ये सहजासहजी कोणी त्यामध्ये खाली गेलं नाही की खाली काय असेल, परंतु जेव्हा सपाटीकरण झालं त्यावेळी मात्र तिथे पुरावे सापडले. आज किरूमाता बौद्ध लेण्यांचं सपाटीकरण म्हणजे त्याच्यावर माती JCPने शिडकोनी ओढलेली आहे, पण आतमध्ये बुद्ध मूर्ती आहे ती आम्ही अगोदर जाऊन पाहिलेली आहे. ती लेणी वर होती आणि वर असताना सुद्धा सपाटीकरणात ती बुजवण्याचं काम शिडकोनी केलेलं असलं तरी आपली वृत्ती संशोधकाची असली पाहिजे. आपण आता मागणी करतोय की ती जागा आमच्या ताब्यात द्या आणि जमिनी खाली असलेले तथागत गौतम बुद्धांची मूर्ती आणि बौद्ध लेण्यांचे अवशेष यांची आम्हाला चिकित्सा करू द्या आणि ही केस न्यायालयात नेण्याची किंवा सर्वत्र लढवण्याची आपली तयारी आहे. आणि म्हणून केरूमाता लेणी आहेत, ती हिंदू मंदिर आहे की बौद्ध मंदिर आहे या वादामध्ये न जाता ती देशाची राष्ट्रीय संपत्ती आहे, ती जागतिक संपत्ती आहे. तिचं रक्षण करत असताना जात, धर्म, पंथ, लिंग यांचा विचार न करता आम्ही पुढे आलो पाहिजे. आज आम्ही हिंदू आहोत, आम्ही आगरी आहोत, तरी सुद्धा बौद्ध लेणी वाचवावी अशा प्रकारची विनंती आणि आंदोलन घेऊन 29 दिवस आंदोलन जर मी करू शकतो, जर ते जे धर्मांतरित किंवा जन्माने आता बौद्ध आहेत त्या बौद्ध लोकांना तिथे यायची भीती कसली वाटते किंवा शंका कुठली येते, हा मोठा प्रश्न आहे. कारण अशा प्रकारचे चुकीचे आक्षेप घेऊन आपण सत्य नाकारण्याचा प्रयत्न करतोय आणि सत्य नाकारणं म्हणजे तथागत गौतम बुद्धांना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नाकारण्यासारखं आहे. आणि म्हणून सत्यापर्यंत चाललेलं हे आंदोलन अयोध्ये इतकंच महत्त्वाचं आहे. ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात चालू आहे, त्यामुळे जग त्याचं नोंद घेते आणि जग पाहत असलेल्या आंदोलनामध्ये आपण निशंक मनाने सामील व्हावं अशा प्रकारचा मी विनंती आपल्याला करतोय. मला आणखी एक जाणवलं की अयोध्या मंदिरामध्ये किंवा अयोध्या रामजन्मभूमी वादामध्ये ज्यावेळी असे प्रश्न आले की बाबा तिथे जर जमिनीखालीच जर पुरावे ह्याचे असतील, साकेत बौद्ध नगरीचे असतील, तर निश्चितच ती भूमी म्हणजे जमीन ही तथागत गौतम बुद्धांच्या वारशाची आहे. किंबहुना तिथे बुद्धभूमी असल्यामुळे ते त्या जागेवर बौद्ध विचारांचा किंवा जागतिक सांस्कृतिक पुरातत्व विभागीय पुराव्यानुसार अधिकार हा बुद्धभूमीचाच आहे. मग हे होत असताना काही लोकांनी, जसं निवडणुकीमध्ये आपल्याला सवय असते की आपण पर्याय देतो की आम्हाला लढायचं नाही, आम्हाला आमचे पैसे द्या आणि सेटलमेंट करायची जी पद्धत असते, तशा प्रकारचं काही राजकीय नेत्यांनी स्टेटमेंट केलं आणि सांगितलं की आम्हाला पर्यायी जागा द्या. या संदर्भात मुस्लिम समाजाचं मी अत्यंत कौतुक करतो. म्हणजे मुस्लिम समाजाचे जे नेते आहेत त्यांनी सांगितलं की आमचा वाद तिथे 400 वर्ष असलेल्या बाबरी मस्जिद या ठिकाणाचा आहे, ती जमीन आमच्या ताब्यात होती म्हणून ती आम्हाला भेटली पाहिजे, पण ती आम्हाला भेटत नसेल तर तुम्ही दिलेली फुकट 4 एकर किंवा 5 एकर जमीन आम्हाला नको आहे. मुस्लिम समाज हा स्वाभिमानी आहे, ती 5 एकर जमीन घेण्याची क्षमता आमची आहे. अशा प्रकारचं स्वाभिमानी उत्तर मुस्लिम बांधवांनी दिलंय. त्यांच्या स्वाभिमानाचं मी कौतुक करतो. कारण आमच्यामधले काही लोक असं म्हणतात की पर्यायी जमीन आम्हाला दिली तर आम्ही तिथून हटू. कशाला हटायचं? जमीन हा प्रश्न नाही, प्रश्न आहे ही भूमी बुद्धाची आहे, या जागतिक सत्य नाकारायचं की ठरवायचं.
सत्यावर ह्या देशाला चालवायचं, इथली न्यायालय, इथली लोकशाही सत्यावर आधारित प्रवास करणार आहेत की असत्यावर आधारित, हा प्रश्न आहे. आणि म्हणून मुस्लिम बांधवांचं मी कौतुक करतो आणि हे पण सांगतो की जर सत्य पुरावे ते असतील तर ते पुरावे मानून आपण त्या दिशेने प्रवास केला पाहिजे. आता या नवी मुंबई विमानतळाच्या केरू माता लेण्यांमधला सगळ्यात मोठा वाद, धार्मिक वाद, तो मिटलेला आहे. म्हणजे धार्मिक कुठल्याच लोकांचं म्हणणं नाही. केरू माता मंदिराला पुनर्वसन म्हणून सिडकोने भूखंड दिलेले आहेत, त्यांचं पुनर्वसन किंवा मंदिर निर्माणाचं काम दुसऱ्या ठिकाणी सुरू होणार आहे. हिंदू सोडून दुसऱ्याही कुठल्याही मुस्लिम बांधवाचं किंवा पारशी किंवा ख्रिश्चनांचं तिथे काहीही म्हणणं नाही. म्हणजे वाद नसलेली भूमी म्हणजे बौद्ध लेणी, नवी मुंबईतली विमानतळातली वाघिवल्या वाड्यातली बौद्ध लेणी आहेत. त्यामुळे आता बौद्ध बांधवांनी हा आक्षेप मनातून काढून टाकावा की तिथे दुसरं काही आहे किंवा हिंदू मंदिर आहे म्हणून राजाराम पाटील म्हणतात. मी सरळ सांगतो की आम्ही केरू माता ह्या मातेला एकविरा मातेप्रमाणेच आमची माता मानतो आणि ती मातृसत्ताक परंपरेची हुंडा नाकारण्याची मातृसत्ताक संस्कृती आहे, समुद्री संस्कृती आहे, कोलीय संस्कृती आहे म्हणून मानतो. आणि म्हणून तिथली जागा आता ही बौद्ध लेणी आहे हे स्पष्ट झालेलं आहे. रायगड गॅजेट आणि आपलं हे जे बॉम्बे गॅजेट आहे यांनी म्हटलेलं आहे ती बौद्ध लेणीच आहे. त्यामुळे तिथे कुठलाही वाद राहिलेला नाही. ज्याला खरोखर काम करायचं आहे, ज्याला आंदोलन करायचं आहे ते आजही येऊ शकता, परंतु दूर राहून चुकीची कारणं देऊन त्याला पर्याय देऊन फाटे फोडणाऱ्या लोकांना मी सांगेन की आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे, बुद्धांच्या विचारांवर जगणारे लोक नाहीत. आणि म्हणून अशा प्रकारचे पर्याय आणि फाटे देऊन या आंदोलनातली ताकद कमी करू नये. म्हणजे जसं बाबासाहेबांनी सांगितलंय की हा जो प्रयत्नरत आहे आंबेडकरी चळवळीचा, जर तुम्हाला पुढे नेता येत नसेल तर नेऊ नका, पण त्याची चाकं उलटी फिरवू नका, ही विनंती मी आपल्याला करू इच्छितो. पुरातत्व विभागाच्या पुराव्यामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की साकेत नगरीमध्ये बौद्धकालीन पुरावे सापडलेले आहेत आणि आपल्याकडे सुद्धा पुरातत्व विभागाच्या सगळे जे पुरावे आहेत, म्हणजे पुरातत्व विभाग ज्याच्यावर चालतो, कारण का जमिनीखाली असलेले पुरावे पुरातत्व विभागाने उत्खनन न केल्यामुळे अजून त्यांना माहीत नाही. मग जेव्हा उत्खनन केलेलं नसतं त्यावेळी रायगड गॅजेट आणि बॉम्बे गॅजेट हे पाहणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार केरू माता लेणी ही बौद्ध लेणीच आहेत, कारण केरू माता लेण्यांच्या समोर घारापुरी लेणी आहेत आणि घारापुरी लेणी असतील, कर्जतची लेणी असतील, उरणची लेणी असतील, पनवेलची लेणी असतील, ही सगळी बौद्ध लेणी असल्यामुळे आणि अप्रांत प्रदेश म्हणजे ठाणे, रायगड, मुंबई हा पट्टा बौद्ध काळातला, सम्राट अशोकाच्या काळातला अप्रांत प्रदेश असल्यामुळे इथला हा बौद्धमय प्रदेश आहे. भारतामध्ये सर्वाधिक बौद्ध वसाहती, व्यापारी वसाहती या भागात झाल्या असं रायगड गॅजेट म्हणतं. त्यामुळे सिडकोने जे अधिकारी आणलेले आहेत आणि सिडकोचे इंजिनियर धायतकर असतील किंवा पुण्याच्या काही कॉलेजचे प्राध्यापक असतील किंवा रत्नागिरी पुरातत्व विभाग असेल, या सगळ्यांनी पैसे खाऊन या बौद्ध लेण्यांच्या विरोधात पुरावे लिहिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या पुराव्यांना आता काही अर्थ उरलेला नाही. न्यायालयात यांना आम्ही सगळ्यांना खेचणार आहोत आणि हे लेणी पाडण्यासाठी ज्या पोलिसांनी सहकार्य केलेलं आहे त्या पोलिसांना सुद्धा माझं म्हणणं आहे की आपण रायगड आणि बॉम्बे गॅजेटचा आजच अभ्यास करावा. चुकीची स्टेटमेंट कोणी करू नयेत ही माझी नम्र विनंती आहे. घारापुरीची लेणी ही बौद्ध लेणी असल्यामुळे त्याच्या समोर बरोबर असलेली लेणी ही बौद्ध लेणी आहे, ती कोणालाही पटू शकतं. आता प्रश्न असा आहे की हे जे आंदोलन आहे, केरू माता लेण्यांचं आंदोलन किंवा अयोध्येचं आंदोलन, या आंदोलनामध्ये आपण लढायचं का? मी सुरुवातीला सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या व्यवस्थेची, मनुस्मृतीच्या व्यवस्थेची, पेशवाईची चिकित्सा करताना सांगितलं होतं की या देशामधल्या आगरी, कोळी, ओबीसी, SC, ST बांधवांना जर जमीन, पाणी, जंगल यांचे अधिकार मिळत नसतील तर या संपूर्ण ज्या आदरणीय पंतप्रधानांनी ज्यावर भाषण केलं, ज्या भारतीय संस्कृतीवर किंवा रामाच्या संस्कृतीवर, त्या रामायणामध्ये सुद्धा शंभुकाला शिक्षण नाकारण्याचं काम स्वतः भगवान रामाने केलेलं आहे. आणि म्हणून शिक्षण ओबीसीना जे नाकारलंय रामायणामध्ये त्याची सुद्धा चिकित्सा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि आम्ही सुद्धा करणार. म्हणजे आज तुम्ही पाहिलं तर खेड्यापाड्यामध्ये शाळांची अवस्था, शिक्षणाची अवस्था बिकट आहे. या कोरोनामध्ये सुद्धा दारूची दुकानं सुरू झालेली आहेत, पण शिक्षण संस्था किंवा विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायला शासनाला वेळ नाही, आरोग्याकडे शासनाला लक्ष द्यायला वेळ नाही. अशा परिस्थितीमध्ये मी पुन्हा एकदा माझ्या आगरी, कोळी, कराडी बांधवांना सांगेन की 2000 वर्ष इथे आगरी, कोळी, कराडी बांधव या मुंबई परिसरात, अप्रांत प्रदेशात राहतात असे स्पष्ट पुरावे रायगड गॅजेट आणि बॉम्बे गॅजेट, मुंबईचं गॅजेट देत असताना सुद्धा तुमची गावठाणं हे SRA म्हणजे झोपडपट्ट्या आहेत म्हणून ते आम्ही पाडून टाकणार, ती बिल्डरांना देणार, अशाच प्रकारचं वक्तव्य सरकार करत असेल तर अयोध्येचा प्रश्न, केरू मातेचा प्रश्न आणि मुंबईच्या गावठाणाचा प्रश्न वेगळा नाही. आणि म्हणून या सगळ्या प्रकरणातून जमिनी खाली सापडलेले पुरावे जर शासन नाकारत असेल, न्यायालय नाकारत असेल तर निश्चितपणे मुंबईच्या अत्यंत महाग असलेल्या वादग्रस्त जमिनी
म्हणजे यांना वादग्रस्त शासनाने ठरवले, त्यांना SRA घोषित करण्याचा आता सुद्धा शिवसेनेच्या म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काळात सुद्धा परवा हा प्रयत्न झालेला आहे की मुंबईतली गावठाणं म्हणजे कोळीवाडी आणि गावठाणं यांना SRA घोषित करायचं आणि ती बिल्डरांच्या ताब्यात द्यायचं. त्याच्यामुळे थेट याचा संदर्भ अयोध्येचं जे आंदोलन आहे साकेत नगरीचं, बौद्ध नगरीचं, त्याचे पुरावे सुद्धा शासन नाकारते. अशाच प्रकारचे पुरावे नाकारण्याचा प्रयोग 2017 साली मुंबईच्या गावठाणाच्या बाबतीत झाला. त्यावेळी या सरकारच्या विरोधात म्हणजे त्या भाजपच्या सरकारच्या विरोधात आपण आंदोलन केलं आणि आपल्याला माहित आहे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सीमांकन करण्याचा निर्णय जाहीर करावा लागला. पण सीमांकन केलं म्हणजेच थोडक्यात अर्धवट भूमिपूजन केलं. भटजींनी केलेलं ते भूमिपूजन होतं, त्यामध्ये सातबारा अजूनही आम्हाला मिळालेला नाही. त्यामुळे मुंबईतल्या आगरी कोळी, कराडी किंवा भंडारी ईस्ट इंडियन बांधवांनी अतिशय सावधपणे इकडे पाहिलं पाहिजे. किंबहुना मुंबईच्या झोपडपट्ट्या आहेत त्यांनी सुद्धा SRA म्हणजे गलिच्छ वस्त्या जे म्हटलेलं आहे सरकारने, ती सुद्धा दिलेली शिवी आहे. यामध्ये आमचा झोपडपट्ट्यांचा जमिनींचा अधिकार नाकारला जातोय, ही गोष्ट तितकीच महत्वाची आहे. ज्या पद्धतीने आपण केरूमाता बौद्ध लेण्यांचं आंदोलन इथे चालवलं आणि सांगितलं की केरूमाता बौद्ध लेण्यांचं आंदोलन हे केवळ बौद्ध लेण्यांचं आंदोलन नाही, तर ते 2000 वर्ष जुन्या सागरी व्यापाराचा आगरी कोळी कराड्यांच्या पराक्रमाचा पुरावा आहे. आणि तोच पुरावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा. छत्रपती शिवाजी महाराज, सम्राट अशोक, तथागत गौतम बुद्ध यांचे पुरावे नाकारत असताना आता सुद्धा 1000 लोकांना आगरी कोळी कराड्यांना घरं असून सुद्धा त्यांना पुनर्वसन इथल्या सिडकोने नाकारलेलं आहे. त्याच पद्धतीने SC ST वस्ती, आदिवासी मातंग वडार यांची वस्ती सिद्धार्थनगर, त्यांना सुद्धा पुनर्वसन सिडकोने नाकारलेलं आहे. त्याचप्रमाणे धनगर समाजाला सुद्धा पुनर्वसन नाकारलेलं आहे आणि मच्छीमारांना पुनर्वसन नाकारलेलं आहे. हा जो पुनर्वसन नाकारण्याचा जो प्रकार आहे तो केरूमाता बौद्ध लेण्यांचे असलेले पुरावे नाकारणं, अयोध्येच्या साकेत नगरीचे असलेले पुरावे नाकारणं ह्याचाच प्रकार आहे. त्याच पद्धतीने नवी मुंबईतली 95 गावठाणं, या गावठाणा अधिकार न देता त्यांच्या जमिनी, त्यांच्याकडून जमिनी काढण्याचं काम सिडकोने केलं आणि आज सिडको सांगते ती गावठाणं पूर्ण अनधिकृत आहेत, तिथे आम्ही SRA प्रकल्प राबवणार. काही जसं बौद्ध लेण्यांना पर्यायी जागा द्या असं जेव्हा पर्याय दिला काही लोकांनी, काही नेत्यांनी त्याचं स्वागत केलं, परंतु ते स्वागत हे फसवं होतं. फक्त मुस्लिम बांधव त्यामध्ये एकनिष्ठ राहिले. त्यांनी सांगितलं आमची जमीन आम्हाला पाहिजे, दुसरी नको. जशी लाकूड तोड्याला सांगितलं की तुझी कुऱ्हाड लोखंडाची होती जी पडली होती, त्यानंतर सोन्याची चांदीची दिली. लाकूड तोड्याने सांगितलं सोन्याची, चांदीची, प्लास्टिकची कुऱ्हाड माझी नाही, माझी लोखंडाचीच कुऱ्हाड मला पाहिजे, तीच जमीन मला पाहिजे. हा आग्रह जे एकनिष्ठपणे धरतात त्यांचाच विजय होतो. आज यामध्ये विजय माननीय पंतप्रधानांचा झालेला आहे. त्यांचा संघर्ष आहे, त्याला मी वंदन करतो. परंतु त्यांच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट अशी आहे की जमिनींच्या संघर्षात जो शेवटपर्यंत लढतो तोच विजयी होतो. आणि म्हणून केरूमातेच्या आंदोलनात, केरूमाता बौद्ध लेण्यांच्या आंदोलनात हा जमिनींचा संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संघर्ष आहे. म्हणून आम्ही शेवटपर्यंत लढणार आहोत. आपण याल अशी माझी श्रद्धा आहे किंवा विश्वास आहे. सिडकोच्या विमानतळ प्रकल्पामध्ये मच्छीमार बांधवांना पूर्णपणे पुनर्वसन नाकारलेलं आहे. हे पुनर्वसन नाकारणं म्हणजे बौद्ध लेण्यांचा इतिहास नाकारणं. जर लेण्या ते पुरावे असून सुद्धा तोडू शकतात किंवा लेण्यांचे पुरावे फेरफार करून संपवू शकतात, पण लेण्या संपवू शकत नाही, कारण ते वास्तव पुरावे आहेत. त्यामध्ये तुम्हाला सांगतो ध्यानाच्या खोल्या आहेत, पाण्याची टाकी आहे, पाणी पिण्याची व्यवस्था आहे, तिथे पिंपळ वृक्ष होता. हे सगळे जैविक आणि डोळ्यांना दिसणारे पुरावे समोर असताना जर कोणी शास्त्रज्ञ येऊन खोटे पंचनामे करत असेल तर तोच प्रकार मुंबईच्या कोळीवाड्यांमध्ये झालेला आहे, सिडकोच्या 95 गावठाणामध्ये झाले. आणि आपल्याला माहिती आहे रायगड जिल्ह्यात आज या ठाणे, पालघर, मुंबई आणि आता वडखळ किंवा अलिबागपर्यंतची 900 गावं ही नैना प्रोजेक्टमध्ये घेतली जाणार आहेत. आणि त्यामध्ये इथल्या गावातल्या बिल्डिंग, गावातली घरं अनधिकृत ठरवून तोडण्याचा निर्णय इथल्या सगळ्या राजकीय नेत्यांनी घेतलेला आहे. म्हणजे आता असलेले आमदार, आता असलेले खासदार यांनी हा सौदा केलेला आहे. त्यांचे कमिशन त्यांना मिळणार आहे. आणि हा कोरोना संपल्यानंतर जशी ही कारवाई होते बौद्ध लेण्यांवर तशीच कारवाई आपल्या घरांवर होणार आहे. आणि म्हणून हा लढण्याचा विषय, म्हणून हा चर्चेचा विषय. त्यामुळे रायगड जिल्ह्यातल्या सर्व बांधवांनी, अगदी खालापूर, खोपोली असेल, पनवेल असेल, पेण असेल, अलिबाग असेल, मुरुड असेल, श्रीवर्धन असेल, म्हसळा असेल, या सगळ्या जमिनी MMRD क्षेत्रात येतात. त्यामुळे त्या जमिनी जरी सातबारे तुमच्या असले त्यावर आरक्षण टाकण्याचं काम इथल्या सिडको आणि शासनाने केले. आणि शासक कोण आहेत हे तुम्हाला सांगायला नको. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे मित्र आहेत, हे दाखवायला फक्त शत्रू आहेत, परंतु जमिनी घेण्यामध्ये, पुरावे नाकारण्यामध्ये यांच्या इतकं पुढं या देशामध्ये कुणी नाही. त्यामुळे गरिबांची अवस्था यामध्ये फार वाईट होणार. आणि गरीब म्हणजे कोण, तर OBC, SC ST आणि स्त्रिया, या आम्ही गरीब आहोत. आपल्याला माहिती आहे की सिडको प्रकल्पामध्ये मच्छीमार बांधवांना पुनर्वसन नाकारलेलं आहे. मच्छीमार बांधवांच्या हक्कासाठी आपण आंदोलनात विषय मांडतो. अनेक माझे हिंदुत्ववादी भाऊ आहेत किंवा भाजपा किंवा शिवसेनेतले लोक आहेत,
त्यांना जो जेव्हा विषय मांडतो त्यांना असं वाटतं की सरकारच्या विरोधी राजाराम पाटील लढतात. अजिबात नाही. मी सरकारच्या विरोधी लढत नाही, तर आगरी कोळी भूमिपुत्रांच्या हक्कांच्या बाजूनी लढतोय. मी माझ्या समाजाचा हक्क अधिकार मानतो. जसं आमचे देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदी रामाच्या भूमीसाठी लढतात आणि सांगतात की जननी जन्मभूमीश्य स्वर्गादपी गरीयशी, असं भगवान रामाने सांगितलंय, प्रभू रामचंद्रांनी सांगितलंय आणि त्यांचाच आदर्श आदरणीय पंतप्रधान फडणवीस साहेब घेत आहेत. तर मी पण तेच म्हणतोय. माझं पण नाव राजाराम आहे. जननी जन्मभूमीश्य स्वर्गादपी गरीयशी, आमचं पण तेच म्हणणं आहे. रायगड ही भूमी आमची आहे, अलिबाग ही भूमी आमची आहे, उरण ही भूमी आमची आहे, मुंबई आमची आहे आणि इथली सगळी घरं गावठाणं घरांखालच्या जमिनी प्रॉपर्टी कार्ड आम्हाला भेटली पाहिजेत. आम्हाला आमची जन्मभूमी पाहिजे. आम्ही बारामती मागितलेली नाही, आम्ही नागपूर मागितलेलं नाही आणि आम्ही गुजरात पण मागितलेलं नाही. ते तुम्हाला राहावं, तुम्हाला लखलाबाई, परंतु आमची भूमी आम्हाला भेटली पाहिजे. तुमच्याच भाषेत सांगतो, जननी जन्मभूमीश्य स्वर्गादपी गरीयसी. प्रभू रामचंद्रांनी श्रीलंका नाकारली, म्हणजे कथेतली श्रीलंका नाकारली, तर त्यांना जर जन्मभूमी पाहिजे, आम्हाला पण जन्मभूमी पाहिजे. पण ती जन्मभूमी पाहत असताना त्याच्या खाली काय हे पण आपण तपासलं पाहिजे. आम्ही सांगतो अभिमानाने की 2000 वर्षाचे पुरावे, बॉम्बे गॅजेट, रायगड गॅजेट, टॉलेमी, पेरिप्लस या जागतिक इतिहासकारांनी, चिनी प्रवासांनी आणि सगळ्या जगाने आम्हाला दाखले दिलेले असताना मुंबईच्या मच्छीमारांचं पुनर्वसन, समुद्राचा अधिकार आपण नाकारत असाल तर निश्चितपणे किरुमाता लेण्यांचं आंदोलन हे अयोध्ये इतकंच जबरदस्त आणि संघटित आंदोलन आम्ही करू, हे सुद्धा मी आपल्याला सांगू इच्छितो. आपल्याला माहित आहे की 12.5% प्रकरण आदरणीय दिबा पाटील साहेबांनी ज्या पद्धतीने घेतलं, त्यांनी सुद्धा अशा प्रकारचे चमत्कारिक देवदेवता नाकारले होते आणि तो विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता. काल आमचे इथले एक फार मोठे नेते उरणचे कॉम्रेड भूषण पाटील यांनी भाषण केलं दिबा पाटलांवर आणि खरोखर त्यांचं भाषण खूप सुंदर होतं. आपल्याला माहिती आहे की जमिनीचे असलेल्या सातबाऱ्यांचं पुनर्वसन सिडकोने ठिकठिकाणी केलेलं आहे, परंतु समुद्रावरच्या पुनर्वसनाचा विषय अजून बाकी आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की JNPT बंदर हे सुद्धा बौद्ध लेण्यांचा किंवा सम्राट अशोकाच्या बौद्धकालीन इतिहासाचा भाग आहे आणि JNPTच्या आंदोलनामध्ये आतापर्यंत जी आंदोलन झाली त्यामध्ये जमिनीच्या JNPT परिसरात असलेल्या जमिनीचं पुनर्वसन द्यायचं निश्चित केलेलं आहे सरकारने, परंतु JNPT मध्ये मच्छीमार बांधवांचं पुनर्वसन आजही प्रलंबित आहे. किंबहुना समुद्र आमचा घेतलेला आहे, त्यामध्ये JNPT मध्ये आमचं एकही जहाज नाही किंवा उरणच्या मच्छीमारांचं पुनर्वसन नाही. मागच्या 20 वर्षात JNPTचे विश्वस्त कॉम्रेड भूषण पाटील आहेत. माझं हे म्हणणं आहे की आपण अभिमानाने सांगता आपण कॉम्रेड आहात किंवा कम्युनिस्ट विचारांचे आहेत, डाव्या विचारांचे आहात, तर माझं हेच म्हणणं आहे की आपण समुद्राच्या हक्कांचा विषय आदरणीय लोकनेते दिबा पाटलांच्या नंतर का मांडू शकत नाही या प्रश्नाचं उत्तर आपण द्यावं. किंवा तो आपल्याला हा मुद्दा कळत नसेल तर निश्चितपणे आपण किरुमाता बौद्ध लेण्यांच्या आंदोलनात या. तुम्हाला कळेल की समुद्रावर सुद्धा आगरी कोळी कराडी यांच्या आपल्या इतर 12 बलुतेदार लोकांचा हक्क होता आणि त्या हक्कांसाठी, मच्छीमारांच्या हक्कांसाठी, मग सी लिंक असेल, वरळी सी लिंक असेल, शिवडी नावासेवा सी लिंक असेल, शिवस्मारक असेल, इथले जे मच्छीमार बांधव संपवले जात आहेत त्याच्या हक्काचं आंदोलन झालं नाही. आपण 20 वर्ष JNPT त्या जमिनींच्या भूखंडांचं काम दिबा पाटलांनी केले, त्याविषयी आपण कोणी बोलायची गरज नाही, त्याचे नेते दिबा पाटील आहेत. परंतु JNPTचा जो समुद्र आमचा गेलेला आहे याच्यामध्ये आपण काय करणार आहात याचं उत्तर आपण द्यावं, ही आपल्याला अत्यंत विनयशील अशी विनंती किंवा आव्हान. कारण दिबा पाटलांच्या नंतर इथल्या भूमिपुत्रांसाठी लढणाऱ्या नेत्यांची संख्या अतिशय दुर्मिळ झाले. स्वतःसाठी, स्वतःच्या भरावाच्या कामासाठी, कॉन्ट्रॅक्टसाठी लढणारे नेते इथे खूप आहेत. परंतु तथागत गौतम बुद्धांच्या पुराव्यांमुळे मुंबईच्या आगरी कोळी कराडी गावठाणांना, रायगडच्या गावठाणांना जर न्याय मिळत असेल तर हे बौद्ध लेण्यांचं आंदोलन म्हणजेच आगरी कोळ्यांच्या इतिहासाचं, छत्रपतींच्या आरमाराचं आंदोलन आहे. म्हणून या नजरेने आपण इकडे पाहावं असं मी यामध्ये विनंती करतोय. आणि म्हणून मच्छीमारांचं पुनर्वसन याचाच अर्थ बौद्ध लेण्यांच्या हक्कांचं आंदोलन. आपल्याला माहित आहे की या आंदोलनाला जेवढं आपण सार्वत्रिक करू तेवढं गरजेचं आहे. आजचं जे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण मी पुन्हा उल्लेख करून सांगेन की त्यांनी या रामाला देशातल्या सगळ्या शेवटच्या घटकापर्यंत जोडण्याचा प्रयत्न केलाय. महात्मा गांधींच्या भाषणाचा सुद्धा त्यांनी उल्लेख केलाय आणि महात्मा गांधी जे गाणं घ्यायचे किंवा भजन घ्यायचं त्यामध्ये ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मती दे भगवान हे टाळून फक्त रामाचाच तिथे उल्लेख केलाय, अल्लाचा उल्लेख केलेला नाही. पण ते अत्यंत चतुर आहेत भाषणात. म्हणजे हे जे पंतप्रधान झाले त्यांच्या कौशल्याचा खरोखर मी आदर करतो आणि प्रत्येकाने केला पाहिजे की कसं बोलावं हे माननीय पंतप्रधानांकडून शिकावं. मी आपल्याला हे सांगेन की रायगड जिल्ह्यातले आगरी कोळी कराडी बांधव हे जमिनींच्या हक्कांसाठी भांडत असताना जमिनींचा अधिकार नाकारला गेला. 5 माणसं आमची दासईला मारली गेली. सेजचं आंदोलन झालं, सिडकोचं आंदोलन झालं. या सगळ्या आंदोलनामध्ये आपल्याला हे माहीत आहे की हे अधिकार नाकारत असताना
आपल्यावर जी वेळ आलेली आहे ती वेळ पाहता आपल्याला माहित आहे की हे आंदोलन आता पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यातलं आगरी कोळी करण्याचं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवायची गरज आहे. म्हणून मी लोकसभा ज्यावेळी लढलो, पिंपरी चिंचवड, मावळ मतदारसंघ आणि उरण पनवेल या मतदारसंघाचा अनुभव जो मला आला की पश्चिम महाराष्ट्रामध्ये महारवतनी जमिनींवर सुद्धा फार मोठ्या प्रमाणात शाळा, साखर कारखाने मराठा समाजाच्या राज्यकर्त्यांनी बांधलेले आहेत आणि महारवतनी जमिनी मोठ्या प्रमाणात त्यांनी गिळंकृत केलेल्या आहेत. या सगळ्या जमिनींचं आंदोलन सुद्धा आपल्याला चालवायचं आहे. रायगड जिल्ह्यातल्या आणि ठाणे पालघर जिल्ह्यातल्या आदिवासींच्या जमिनी सुद्धा मोठ्या प्रमाणात काही उद्योजकांनी खरेदी केलेल्या आहेत, त्यांनी आदिवासींना हद्दपार केलेला आहे. ते जमिनींचं आंदोलन म्हणजेच बौद्ध लेण्यांचं आंदोलन आहे किंवा साकेत नगरी, बौद्ध नगरी असेल किंवा केरुमाता लेणी, त्या आंदोलनाचा त्याचा थेट संबंध येतो. आणि जर नवी मुंबईतल्या विमानतळातल्या बौद्ध लेण्यांचं आंदोलन चुकून आपण हरलो तर निश्चितपणे आपल्या गावठाणांना, आपल्या घरांच्या जमिनींना आणि आदिवासींच्या SC STच्या जमिनींना पण तेवढाच धोका आहे. या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो. आपल्याला माहित आहे की मुंबईतल्या लोकांना अजूनही असं वाटत नाही की केरुमाता बौद्ध लेण्या वाचवायला आपण यावं. मुंबईतले काही कार्यकर्ते मागच्या 29 दिवसाच्या आंदोलनात येऊन गेले, परंतु जो प्रतिसाद आपल्याला पाहिजे तो आलेला नाही. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीमध्ये निवडणूक लढत असताना मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना सांगितलं की मुंबईतल्या गावठाणांचा विषय 2017 मध्ये विधानसभेत आमदार आणि खासदार नसताना आपण तो मांडला. माननीय आशिष शेलार भाजपचे आमदार त्यांनी मांडला तो विषय आणि सीमांकन करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री, माननीय महसूल मंत्र्यांनी घेतला. अशाच प्रकारचा जमिनीचा अधिकार तिथल्या झोपडपट्ट्यांना मिळावं म्हणून रमाबाई नगर हे आदर्श उदाहरण मी अनेकांना दिलं. 156 एकरवर रमाबाई नगरची आज वस्ती आहे. 156 एकरला सातबाऱ्याला जर नाव लागलं तर तिथे स्वयंविकास पद्धतीने आपण आपल्या बांधवांना, बौद्ध बांधवांना किंवा सगळ्या मागासवर्गीयांना घरं देऊ शकतो. परंतु तिथे तशा प्रकारचं आंदोलन आजही उभं होत नाही. त्या आंदोलनाचा आणि केरुमाता लेण्यांच्या आंदोलनाचा थेट संबंध जातो. जरी हा नवी मुंबईच्या आंदोलनात आपण जिंकलो तर निश्चितपणे मुंबईच्या रमाबाई नगरच्या आंदोलनात सुद्धा आपल्याला जमिनीचा मालकी अधिकार मिळेल. आज 156 एकर जागा आहे, त्याला 4चा FSI पकडला तर अंदाजे 600 एकर जागा आपल्याला मिळू शकते. म्हणजेच 300 स्क्वेअर फुटाचं, 350 स्क्वेअर फुटाचं घर बिल्डर तिथे देतात, तिथे 1200 फुटांचं स्क्वेअर फीटचं घर, आपल्या हक्काचं घर, कॉलेज, शाळांसह आपल्याला मिळू शकतं. म्हणून या नवी मुंबईच्या केरुमाता लेण्याच्या आंदोलनामध्ये मुंबईच्या भूमिपुत्रांनी, मुंबईतल्या झोपडपट्ट्यावाल्यांनी सुद्धा यावं आणि हे आंदोलन, कारण ह्याला पुरावे आहेत आणि पुरावे नाकारण्यामध्ये आपले वकील जे कोर्टात लढतायत किंवा जे आंदोलन करतात ते जर कमी पडले तर निश्चितपणे आपला सगळ्यांचा पराभव होईल. आणि याची जबाबदारी बाबासाहेब आंबेडकरांना, नारायण नागू पाटील, दत्ता पाटील, दिबा पाटील यांना मानणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांवर आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की विमानतळातल्या बौद्ध लेण्यांचं आंदोलन घेत असताना काही लोकांना राजाराम पाटील हे स्वार्थी आहेत, काही भूखंडासाठी किंवा त्यांच्या जातीसाठी, त्यांच्या धर्मासाठी लढत असतील तर मी सांगतो की विमानतळात सुद्धा एका वस्तीचं नाव सिद्धार्थ नगर आहे. म्हणजे जरी गौतम बुद्धांची लेणी केरुमाता त्या लेण्यांमध्ये असली तरी सिद्धार्थ नगर नावाची जिवंत वस्ती आहे. त्याचे अध्यक्ष प्रकाश जाधव हे वडार समाजाचे नेते आहेत. त्या वडार समाजाच्या, मातंग समाजाच्या, बौद्ध समाजाच्या, मुस्लिम वस्तीसाठी सुद्धा घरांचा अधिकार, जमिनीचे भूखंड मिळावेत यासाठी आपण लढतोय. आत्ता शिडको न्याय देत नाही म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टात पण चाललेलो आहोत. तर ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. राजाराम पाटील एका जातीसाठी, एका धर्मासाठी लढत नाहीत, ते ख्रिश्चन आणि मुस्लिम बांधव, बौद्ध बांधव या सगळ्या देशातल्या अल्पसंख्याकांना घेऊन केरुमाता बौद्ध लेण्यांचं आंदोलन चालवतात. त्याच आंदोलनामध्ये धनगरांना सुद्धा घरं मिळावी अशा प्रकारची आपली एक मागणी आहे. आणि माझ्या आगरी कोळी कराडी बांधव जे लढायला नेहमी सोबत असतात त्यांची सुद्धा मागणी घेऊन 1000 घरांची आपण लढतोय. त्यांचं भाडं हे नवीन घरात जाईपर्यंत मिळावं, 18 महिन्याचं भाडं संपलेलं आहे, मच्छीमार बांधवांना न्याय मिळावा, हे सुद्धा आंदोलन आपण त्यामध्ये लढतोय. त्यामुळे कुणीही या आंदोलनाला संकुचित आंदोलन असं करू नये. किंबहुना आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्याचं भूमिपूजन केलेलं आहे त्या रामाच्या राज्यामध्ये मागासवर्गीय स्त्रियांना आणि SC STना न्याय नव्हता अशा प्रकारची चिकित्सा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे. आणि म्हणून जरी ह्या आंदोलनामध्ये माननीय पंतप्रधानांचा विजय झाला असला तरी आम्ही जरी निवडून आलो नसलो तरी विरोधी पक्ष म्हणून लोकसभेत खासदार जायला मी उभा होतो. मला संधी मिळाली कुठल्या लोकसभेला मी जिंकून येईन आणि लोकसभेत जाऊन मी पंतप्रधानांना विचारणार आहे. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाचा जो पर्याय दिलाय तो रामराज्याला आदर्श पर्याय असू शकत नाही का, हा माझा माननीय पंतप्रधानांना सवाल आहे. कारण आपण संविधानाची शपथ घेऊन खासदार झालेला आहात आणि म्हणून हे काय आंदोलन संपत नाही. आज आपण लोकसभेच्या बाहेर आहोत, पण निश्चितपणे आपल्या सहकार्याने आम्ही लोकसभेत जाण्याचा माझा प्रयत्न राहील आणि माझा विश्वास आहे की केरुमाता बौद्ध लेण्यांचं आंदोलनच अनेक माझ्यासारख्या खासदारांना लोकसभेत घेऊन जाणार आहे. पण आपण किती शर्थीने, किती प्रामाणिकपणे लढतोय हा प्रश्न आहे. आणि म्हणून मागच्या काळामध्ये अटल बिहारी वाजपेयी असतील, अडवाणी असतील किंवा नरेंद्र मोदी असतील
ज्या शर्तीने लढली त्यांचा आपल्याला तिरस्कार करून चालणार आहे. त्यांच्याकडून शिकण्यासारख्या काही गोष्टी आहेत आणि म्हणून चांगल्या गोष्टींचं म्हणजे त्यांनी समजा चुकीच्या कामासाठी ते काम केलं असेल पण ते लढलेत मात्र प्रामाणिकपणे, म्हणून आपण त्यांच्याकडून हे शिकलं पाहिजे आणि सकारात्मक संदेश घेऊन आपण सुद्धा 2000 वर्षापूर्वीचे लेण्यांचे पुरावे त्यासाठी किती शर्तीने लढतो अशा प्रकारची लढाई आहे. रायगड जिल्ह्यात हा आपण 900 गावठाणांचा विषय घेतलेला आहे आणि आपण सांगितलेलं आहे की रायगड जिल्ह्यातल्या गावठाणांचा जो प्रश्न आहे, मुंबईतल्या कोळीवाड्यांचा प्रश्न आहे, हे मागासवर्गीयांचे प्रश्न आहेत. माननीय पंतप्रधानांना आणि माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना माझी नम्र विनंती आहे की आपण आज रामाला न्याय दिलेला आहे आणि सांगितलंय की रामाला हक्काचं घर मिळालं आहे, परंतु अयोध्येतल्या रामाप्रमाणेच मी सुद्धा आगरी समाजाचा राजाराम पाटील आहे किंवा आमचे राजाराम साळवी आहेत. आज आमच्या हे जे राम आहेत, ओबीसींचे राम आहेत किंवा आमच्या सगळ्या मागासवर्गीयांच्या आमचे रामदास आठवल्यांच्या नावामध्ये सुद्धा राम आहे. या रामानं न्याय कधी मिळणार? त्यांना त्यांच्या हक्काची घरं, त्यांच्या जमिनी, त्यांचं उद्योग, त्यांचं शेती, त्यांचं शिक्षण, त्यांचं आरक्षण यांना आपण न्याय कधी देणार? आणि म्हणून हा प्रश्न आपल्या सरकारला विचारण्यासाठी आपण आंदोलन केलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे की मागच्या काळात किरूमाता लेण्या बचाव आंदोलनामध्ये ज्यावेळी आपण सुरुवात केली त्यावेळी आपल्याच लोकांनी ती लेणी नाहीत, मग आंदोलन कशाला करायचं, ते हिंदू मंदिर आहे म्हणून कशाला करायचं. प्रश्न अयोध्येत पण हा आहे. अयोध्येमध्ये बाबरी मस्जिद पण आहे, राम मंदिर पण आहे आणि साकेत बौद्ध नगरी पण आहे, परंतु प्रत्यक्ष पुरावे जमिनीखालचे हे बौद्ध नगरी असल्यामुळे आपण ते मंदिर आहे म्हणून तो अधिकार सोडायचा का, हा प्रश्न या लेण्यांच्या किरूमाता लेणी आंदोलकाच्या विरोधकांना माझा आहे. आणि म्हणून सांगतो की किरूमाता बौद्ध लेणी हे 2000 वर्षापूर्वीचे जमिनीचे पुरावे आहेत, सागरी आरमाराचे पुरावे आहेत, सम्राट अशोकाने दिलेले पुरावे आहेत, पेरिप्लस आणि टॉलेमी ह्या इतिहासकारांनी दिलेले पुरावे आहेत. 2000 वर्षाचा भारतीय इतिहास तपासण्याचा विषय आहे. यामध्ये अत्यंत बुद्धिमान अशा वकिलांची आपल्याला गरज आहे. म्हणजे मी सांगतो सिडकोचे आज सगळे अधिकारी सांगतात की तिथे लेणी आहेत, हेच आम्हाला मान्य नाही. मला वाटते सगळे पोलीस स्टेशन सुद्धा या पनवेल उरणचे तेच सांगतायत की लेणी नाहीत आणि काही राजकीय नेते पण सांगतात. या पाठीमागे एकच सत्य आहे की आपल्याला माहित आहे लेणी नाहीत हे नाकारलं की विमानतळातले 21,000 कोटीतले 21,000 कोटी इथल्या भराव करणाऱ्या आणि बाकीच्या लोकांना मिळतात, किंबहुना तो विमानतळच खाजगी आहे, 74% खाजगी आहे. खाजगी उद्योगपतींसाठी सम्राट अशोकाचं बंदर त्या काळातलं, आगरी कोळी मच्छीमार बांधवांचं उलवा बंदर, त्याच्यावर भराव करायचा, मॅनग्रोव्ज मारायचे, तिथलं जलवाहतूक, तिथली मासेमारी, तिथली रेती, तिथल्या खडी, सगळे आमचे व्यवसाय, आमची 10 गावं ते 10 ते 20 गावं उद्ध्वस्त करायची आणि याला विकास हे नाव द्यायचं. या सगळ्या विकासामध्ये इथल्या ओबीसी बांधवांचा आक्रोश ऐकायला कुणी नव्हतं. किरूमाता बौद्ध लेण्यांमुळे महाराष्ट्रातल्या बौद्ध बांधवांनी त्यामध्ये आघाडी घेतलेली आहे. पण दुःख याचं वाटतं की ज्या पद्धतीने अयोध्या राम जन्मभूमीचं आंदोलन इथल्या सगळ्या भारतीय लोकांनी केलं तशा प्रकारची आंदोलनाची स्थिती किरूमाता आंदोलनाची नाही. तिथे कुणी जात नाही. आज जेसीबी मशीननी प्रचंड माती त्या लेण्यांवर टाकली गेली आहे, बुद्धमूर्ती आतमध्ये गाडली गेलेली आहे आणि ते उकरून काढण्यासाठी एकही माणूस तिथे येत नाही आणि ही काही चांगली शोभेची गोष्ट नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या अप्रांत प्रदेशात फार मोठी आंदोलनं केली आणि भारतीय नागरिकांना न्याय कुठल्या व्यवस्थेतून मिळू शकतो, तो भारतीय संविधानातून मिळू शकतो. 14 तळ्याच्या पाणी हक्कातून पाण्याचा अधिकार आम्हाला मिळेल, चरी शेतकरी संपातून जमिनींचा अधिकार आम्हाला मिळेल आणि चिरनेर जंगल सत्याग्रहातून जंगलाचा अधिकार मिळेल. मनुस्मृती दहनातून शिक्षणाचा, आरक्षणाचा आणि आमच्या इथल्या स्त्रियांना अधिकार देण्याचा एक संकेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय. त्या आंदोलनाची वैचारिक विचारसरणी बाजूला ठेवून आम्ही जी शरणागती पत्करलेली आहे आणि वेगवेगळे आक्षेप घेऊन किरूमाता बौद्ध लेण्या आंदोलनाला फाटे फोडण्याचं काम जे चालू आहे ते आपण थांबवावं. मी आज गोपीनाथ सोनावणे आणि आकाश कांबळे यांच्या विनंतीनुसार आज इथे फेसबुक लाईव्ह केलं. यामध्ये माझा हेतू हाच आहे की पुन्हा एकदा माननीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी जे विश्लेषण केलं की या देशामध्ये इथल्या सगळ्या मंदिरांचा वगैरे सगळ्यांचा संस्कृतीचा परकीय लोकांनी विध्वंस केला, देशाला गुलामीत टाकलं. याचं कारण त्यांनी परकीय लोकांवर खापर नाही फोडलं. त्यांनी सांगितलं भारतातल्या मनुस्मृतीनेच इथल्या मागासवर्गीय 85% वर्गाला लढण्याचा, म्हणजे क्षत्रियांनाच फक्त लढण्याचा अधिकार दिला, आम्हाला तलवार धरण्याचा अधिकार, राज्य करण्याचा अधिकार नाकारला होता. वेदांचे म्हणजे ज्ञानाचे दरवाजे इथल्या संस्कृतींनी बंद केले होते, असं परखड विश्लेषण करणारे अटल बिहारी वाजपेयी होते. आणि हे विश्लेषण अटल बिहारींच्या अगोदर आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची शपथ घेऊन मी सांगतोय की या आंदोलनामध्ये मानवी चेहरा, माणसाचं दुःख कमी करण्यासाठी बौद्ध लेण्या
सम्राट अशोकांनी बांधल्या। तथागत गौतम बुद्धांनी जो धम्म सांगितला तो कुठल्याही जाती पंथ भेद, जाती धर्म, लिंगभेद यांना नाकारून जगातल्या सगळ्या मानव जातीचं, प्राणी जातीचं दुःख कमी करण्यासाठी सांगितलं होता। आणि म्हणून बौद्ध लेण्या ह्या वाचवणं हे फक्त एकट्या बौद्ध समाजाची जबाबदारी नाही, भारतातल्या प्रत्येक नागरिकाची आहे। मी असले माझ्यासारखा हिंदू, आगरी, कोळी, कराडी या सगळ्या लोकांचं आहे। कारण बौद्ध लेण्यांमध्ये भारतीय संविधानाचा गाभा आहे, विचार आहे, मानवतेचा गाभा आहे। किंबहुना अयोध्येत आज जरी भूमिपूजन झालेलं असलं आणि विमानतळाचं भूमिपूजन सुद्धा नरेंद्र मोदींनी केलं असलं तरी सुद्धा दोन्ही भूमिपूजन अंतिम आहेत मी असं मानत नाही। कारण माझा सत्यावर विश्वास आहे, बाबासाहेब आणि भारतीय संविधानावर विश्वास आहे। आणि संविधान सांगतं की सत्यापर्यंत जाण्यासाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आहेत आणि सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांच्या इतकंच जनतेचं न्यायालय फार मोठं आहे। ज्या पद्धतीने भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली सत्ता या देशामध्ये आणली ती अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे। त्यांनी कशा प्रकारची सत्ता आणली, ईव्हीएम मशीन असेल किंवा अन्य काही गोष्टी वापरल्या असतील, पण त्यांनी सत्ता आणलेली आहे आणि ते संविधानाच्या अधीन राहून आणलेली आहे। अशा प्रकारचं भाषण मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी केलं, त्यांचं भाषण सुद्धा अभ्यासपूर्ण आहे। तर भारतीय संविधान आणि लोकशाहीच्या सगळ्या साधन संपत्तीचा उपयोग करून कशा प्रकारचा विजय मिळवायचा हे आपल्याला पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे। आपल्याला सुद्धा या केरुमाता बौद्ध लेण्यांच्या आंदोलनाचा विजय प्राप्त करण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्न करून, कष्ट करून मिळतं तेच तुमचं असं असतं असं भगवान बुद्धांनी सांगितलं। त्यांनी श्रमण संस्कृतीचा म्हणजे कष्टकऱ्यांच्या संस्कृतीचा पुरस्कार केलेला आहे। ऐत खाऊ ब्राह्मण संस्कृती त्यांनी नाकारलेली आहे, चमत्कारांची संस्कृती नाकारलेली आहे, कष्टकऱ्यांची संस्कृती भगवान महावीरांनी, गौतम बुद्धांनी सांगितलेली आहे। आणि या संस्कृतीचा आदर्श घेऊन उद्यापासून माझं हे सगळे ज्यांनी ऐकलं असेल, त्यांना पटलं असेल तर निश्चितपणे या आंदोलनामध्ये शांततेच्या अहिंसक मार्गाने, लोकशाही मार्गाने ते सामील होतील असा मी विश्वास व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा आपण एक तासभर मला ऐकलं त्याबद्दल धन्यवाद देऊन माझं हे लांबलेलं भाषण मी संपवतो आणि आपल्याला विनंती करतो की आपल्या मनात कुठल्याही शंका असतील तर आपण त्या शंकांची उत्तरं मला प्रत्यक्ष भेटून किंवा फोन करून विचारावीत, मी त्याची उत्तरं द्यायला तयार आहे। परंतु केरुमाता बौद्ध लेण्यांचं आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आंदोलन हे केवळ दगडांचं आंदोलन नाही, ते माझ्या मच्छीमार बांधवांना, आगरी, कोळी, कराडी, बौद्ध, वडार, मातंग, मुस्लिम, ख्रिश्चन या सगळ्यांना न्याय देणारं मानवतेचं आंदोलन आहे। एवढं लक्षात घेऊन उद्यापासून आपण आंदोलनात सहभागी व्हावं, याला फार मोठं सहकार्य करावं। त्या कारण ही लढाई आपल्याला उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात सुद्धा आपल्याला न्यायची आहे। सर्वत्र जनतेच्या दरबारात, राजकारणात, सगळ्या आघाड्यांवर ज्या पद्धतीने मोदी साहेब लढले तसं आपल्याला पण लढायचं आहे आणि दाखवायचं की बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, तथागत गौतम बुद्धांचा खरा विचार काय आम्ही गुजरातला शिकू, आम्ही देशाला शिकू, आम्ही देशातल्या प्रत्येक राज्याला शिकू। आणि म्हणून अशा प्रकारची हजार प्रवचनं करण्याची माझी तयारी आहे। आपली साथ हवी। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।